हॅलो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं शेतकरी बिझनेस फेसबुक पेजवर स्वागत आहे। तसेच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, तसेच आपली वेबसाईट पण आहे शेतकरीबिझनेस.com। यावर पूर्ण या स्वरूपात माहिती तुम्हाला अवेलेबल मिळून जाईल कोणत्या पण ॲग्रिकल्चर शेतीविषयी। आजचा विषय आपला एक शेडनेस हाऊस उभा करण्याची प्रक्रिया व खर्च याविषयी पूर्ण माहिती देणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। शेडनेस हाऊस म्हणजे शेडनेस हाऊस ही एक संरक्षित शेती पद्धत आहे। तिथे झाडांना नियंत्रित तापमान, प्रकाश व आर्द्रता दिली जाते। शेडनेस हाऊस मुख्यतः फुलशेती, भाजीपाला, रोपवाटिका, औषध वनस्पती आणि काही प्रमाणात फळबागांसाठी वापरले जाते। आता शेडनेस हाऊस उभारण्याची प्रक्रिया पहा। जागेची निवड कशा प्रकारे करायची। सपाट आणि सुलभ पाणी पुरवठा असलेली जमीन निवड, वाहतूक सुलभता लक्षात घेता। डिझाईन व माप म्हणजे शेडनेसचं माप 1000 स्क्वेअर मीटर ते 2000 स्क्वेअर मीटर किंवा गरजेनुसार तुमच्या क्षेत्रानुसार उभं करायचे त्यानुसार आपण उदाहरण घेतलं या स्वरूपात। साहित्य व साहित्य खरेदी म्हणजे आता GI पाईप, ग्लॅवनाइट, जेट, आथरण या स्वरूपाचा पाईप राहते। शेडनेससाठी 50%, 75% किंवा 90% छायांकित वायर, अँकर, क्लॅप, दरवाजे इत्यादी। बांधकामाची प्रक्रिया GI पाईपचा वापर करून स्ट्रक्चर उभारले जाते, नंतर त्यावर नेट लावली जाते। दरवाजे, पाणी पुरवठा व्यवस्था, ड्रिप इरिगेशन इत्यादी जोडली जातात। आता अंतर्गत पहा, सोयी सुविधा, ड्रिप सिंचन, फर्टिगेशन सिस्टीम, तापमान, आर्द्रता मापक उपकरण। आता शेडनेस हाऊस उभारण्याचा खर्च अंदाजे खर्च प्रति हेक्टर 10,000 स्क्वेअर मीटर साठी खाली दिलेला आहे। खर्चाचा घटक आणि अंदाजे खर्च आहे। आता स्ट्रक्चर म्हणजे GI पाईप आहे प्लस बांधकाम आहे, त्यामध्ये तुम्हाला 6 लाख ते 8 लाख हे मोठं क्षेत्र असल्यामुळे एवढं बिल होणार आहे तुमचं। त्यानंतर शेडनेट व फिटिंग, त्यामध्ये तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये लागणार आहेत। सिंचन व फर्टिगेशन त्यासाठी 1 ते 1.5 लाख, कामगार व वाहतूक यासाठी 50 ते 1 लाख रुपये आणि एकूण अंदाजे खर्च लागणार 9 ते 12। यामध्ये या खर्चामध्ये तुम्हाला सबसिडी पण आहे गव्हर्नमेंटची। आता टिप पहा, खर्च हा माप वापरलेल्या साहित्याच्या गुणवत्तेवर, स्थानिक दरावर अवलंबून